नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 46। 46 आणि 47 जो सगळ्यात फेमस श्लोक आहे। मे बी आज 47 वाचू आपण। यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावान अर्थ उदपाने सर्वथा संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावान जितके सर्व, अर्थः उपयोग असतो, उदपाने विहिरीत, सर्वतः सर्व प्रकारे, संप्लुप्त उदके मोठ्या जलाशयामध्ये, तावान त्याप्रमाणे, सर्वेषु सर्व, वेदेषु वैदिक वाङ्मय म्हणजे वैदिक साहित्य, ब्राह्मणस्य परब्रह्माचे ज्ञान असणाऱ्या मनुष्याला, विजानतः ज्याला पूर्ण ज्ञान आहे। भाषांतर आहे, लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात। त्याप्रमाणे ज्याला वेदांग मागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात। आता हे जे रोजचं लेक्चर ऐकत नाहीत त्यांच्यासाठी थोडस विचित्र वाटेल की मध्येच कसला श्लोक आला। याच्या आधीचे काल आपण जे श्लोक वाचले त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की थोडीशी सगळीच उजळणी घेऊया आपण। अर्जुनाने बरेचसे प्रश्न केले पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या,
युद्ध न करण्यासाठी. आणि स्वतःच्या ज्ञानावरती त्यांनी बरेचसे कारण पण सांगितले. मी माझ्या नातेवाईकांना कसं काय मारू, त्यांना मारल्यानंतर मला जे मिळणार आहे त्याचा भोग मी कसा काय घेऊ, समाजामध्ये या सगळ्यांना मारल्यानंतर कुलधर्म नष्ट होईल, समाजामध्ये वर्णसंकर होईल, वगैरे वगैरे भरपूर कारण सांगितली त्यांनी. तर भगवंत या दुसऱ्या अध्यायामध्ये सगळ्या कारणाची उत्तरं एकत्र देत आहेत या अध्यायामध्ये पूर्णपणे, म्हणून याला गीतेचं सार म्हटलेलं आहे. पहिला मुद्दा समजावून सांगितला या अध्यायामध्ये बराच वेळ, तो म्हणजे आत्मा आणि शरीर याच्यातला फरक. आणि त्याच्यावरून हे सिद्ध करून दाखवलं अर्जुनाला की तू आत्म्याला मानलास तरी तुला शोक करायचं काही कारण नाही, कारण तू आत्म्याला मारणारच नाही आहेस. आत्म्याला नाही कुणी मारतो, नाही कुणी जाळू शकतो, नाही कुणी टच करू शकतो. आणि जरी तू आत्म्याच्या अस्तित्वाला मानलं नाही, शरीरालाच स्वतः समजलास, तरी निसर्गाचा नियम आहे, शरीर टिकत नाही. पुन्हा ते शरीर एक दिवस जातच सगळ्यांचं. त्यामुळे तुला तुझ्या कर्तव्यापासून तुला दूर जायची काही गरज नाही. दुसरा मुद्दा समजावून सांगतात तो म्हणजे कर्तव्य करणे अत्यंत महत्वाचं असतं. त्यालाच धर्म म्हटलेला आहे, स्वधर्म. तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा धर्म असतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्माचं रक्षण करणं, प्रजेचं रक्षण करणे, कर्तव्य करणे हे तुझं धर्म असतो. आणि तू जर नाही केलंस तर तुला पाप लागेल. ऍक्च्युली अर्जुन म्हणत असतो की मी केलं तर पाप लागेल, कारण मी गुरु समान व्यक्तींना मारतोय. एक मिनिट. मग आता तो मुद्दा सांगून झाल्यानंतर भगवंतांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगायला घेतलेला आहे, आणि याला थोडा वेळ लागणार आहे. कोणता? की तुम्ही जे कर्म करता ते कर्म हे निष्काम कर्म असलं पाहिजे, कोणतीही अपेक्षा न करता प्रेम युक्त, भक्तियुक्त कर्म असलं पाहिजे. नसेल तर जे काही कर्म तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला बांधून घेता, त्याला कर्मबंधन म्हणतात. भगवान सांगतात की मी तुला आता असं कशा प्रकारचं कर्म करायचं ते मी आता सांगणार आहे, ज्याद्वारे तू मुक्त होऊ शकशील. स्वतःसाठी ते अजून सांगणार आहेत भगवंत, पण प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की जेव्हा आपण स्वतःसाठी कर्म करतो ते कर्म आपल्याला बांधून ठेवतं. जेव्हा आपण सेवा म्हणून, भक्तिमय सेवा म्हणून कर्म करतो ते कर्म आपल्याला मुक्त करतं. आणि या मार्गावरती एकनिष्ठतेने जायला पाहिजे. या मार्गावरती थोडी जरी प्रगती केली तरी खूप मोठ्या भयापासून आपलं रक्षण होतं, वगैरे वगैरे सांगतायत. हेच आपण वाचत आहोत, हो की नाही? आणि काल आणि परवाच्या श्लोकामध्ये त्यांनी हे सांगितलं की कर्म काय करायचं असतं हे दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे? वेदांमध्ये दिलेलं आहे. परंतु वेदांमध्ये भरपूर कर्म अशी दिलेली आहेत जी पण तुम्हाला बांधून ठेवतात. त्यांना सकाम कर्म म्हणतात. म्हणजे वेदांचा 70% भाग हा या भौतिक जगामध्येच कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे याच्यासाठी आहे, आणि उरलेला 30% भाग या भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी आहे. परंतु हे भौतिक जग आहे म्हणजे इथे दुःख आहे, सुख दुःख समयकृत्वा. परवा वाचला आपण, लाभा लाभ जया जय, हे द्वंद्व येणार सगळे. मग अर्जुनाला भगवंत समजावून सांगतात की वेदांमधल्या या भागावरती तू लक्ष देऊ नको, कारण तो वेदांचा विद्यार्थी होता. जे बुद्धिमान लोक असतात ते वेदांमधल्या या भागावरती लक्ष देतात. त्याचा उपयोग करून आपण या भौतिक जगातून, दुःखातून पूर्णपणे मुक्त व्हायचंय. परंतु जे लोक वेदांमधल्या या कर्मकांडाच्या भागाला, म्हणजे वेदांमध्येच सांगितलंय हे करा म्हणजे हे मिळेल, हे करा म्हणजे हे मिळेल, असं असं काम करा, असं असं करू नका, याच्यामध्ये जो आसक्त असतो तो भक्ती मार्गावरती दृढ होऊ शकत नाही. आणि हे कशाने होतं ते काल आपण वाचलं की या भौतिक जगामध्ये सगळं काही प्रकृतीच्या, ज्याला आपण माया म्हणतो, त्या प्रकृतीच्या 3 गुणांनी सगळं काही कार्य केलं जातं. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि जो कोणी या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन काम करतो
तो मात्र मुक्त होतो. हे अर्जुनाला सांगितलं गेलेलं आहे. आजचा जो श्लोक आहे तो आता मी पुन्हा एकदा वाचतो, मग तुम्हाला लक्षात येईल की ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे. काय म्हणतात भगवंत, लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाद्वारे त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. म्हणजेच काय, वेदांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला कसं काम करायचं, काय काम केल्यानंतर काय फळ मिळतंय, कुणाची पूजा कशी करायची, देवी देवतांची पूजा कशी करायची, कोणते मंत्र म्हणायचे, हे सगळं दिलेलं आहे. परंतु जो छोटासा थोडासा भाग दिलेला आहे उपनिषद ज्याला म्हणतात, तिथे दिलेला आहे की या सगळ्या दुःखातून मुक्तच कसं व्हायचं. भगवंत सांगतात की हे ज्याला समजलं त्याला संपूर्ण वेद समजायला काही जास्त वेळ लागत नाही. म्हणजे जे मोठ्या शस्त्राने काम होतं ते छोट्या छोट्या शस्त्राने जे काम होतं ते मोठ्या शस्त्राने सगळं एकदमच होतं. लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयातून त्वरित होऊ शकतात. कुणी पाणी मागितलं, एकदम सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे कुणी तुम्हाला पाणी मागितलं, तुम्ही एक एक ग्लास घेऊन गेला आणि तो म्हणेल अजून लागणार आहे, अजून आणा अजून आणा, त्याच्यापेक्षा एकदम बादलीच नेलेली बरी. तसं जो उपनिषदांना जाणतो, वेदांमधल्या जीवनाचा उद्देश जाणतो, ते म्हणजे या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणे, भगवंतांची भक्त होणे, भगवंतांची भक्तिमय सेवा करणे, त्याला हे बाकीचं कर्मकांड, देवी देवता, यज्ञ, पूजा, तप याच्यामध्ये काही इंटरेस्ट राहत नाही. कारण त्यातून जी फळं मिळणारे असतात ते आपोआप मिळतात. पुढे भगवद्गीतेमध्ये हा खूप वेळा रिपीटेडली सांगितलेला आहे की ह्या सगळ्या वेदांमधलं हे सगळं काम करून जे फळ मिळतं आपल्याला ते क्षणभंगूर असतं. भौतिक जे काही फळ भौतिक मिळणार आपल्याला, मग तुम्हाला ते सूर्यदेव देऊ देत, चंद्रदेव देऊ देत, स्वर्गामध्ये कोणी देऊ दे किंवा ब्रह्मदेव येऊन देऊ देत, ते क्षणभंगूरच असतं. अंतवंतु फलम तेष. देवी देवतांच्या पूजनातून मिळालेलं फळ हे टेम्पररी असतं. मग ते पुन्हा आपल्याला दुःखातच टाकतं, कारण हे जगच बनवलंय दुःखासाठी. याला म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये दुःखालयम. मग जो ज्ञानी मनुष्य असतो तो उपनिषदांमध्ये शिरतो आणि शोधून काढतो की इथून बाहेरच कसं पडायचं, अशा ठिकाणी कसं जायचं जिथे जन्म नाही, मृत्यू नाही, दुःख नाही. त्यासाठी काय करावं लागेल. तर हे मोठ्या पाण्याकडून, जलाशयाकडून जे काम होतं ते छोट्या छोट्या ग्लास मधल्या पाण्याने काम आरामात होतं. हे उदाहरण देऊन सांगतायत भगवंत इथे. त्याला काय म्हणतात, त्याला मेटाफोरिकल एक्झाम्पल. मेटाफोर आणि एक्झाम्पल सेमच असते, परंतु बऱ्याच लोकांना मेटाफोरचा अर्थ माहित नाही. म्हणून ज्याला वेदांमागचा हेतू माहित आहे त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्ये सहजपणे प्राप्त होतात. प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये, वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. जसं काल आपण थोडीशी चर्चा केली की वेदांमध्ये दिलेलंच काम पण आपल्याला इथे अडकून ठेवतंय. मग 70-80% वेदांमध्ये हेच का सांगितलंय, कर्मकांड. या देवीची पूजा करा हे मिळेल, या देवतेची पूजा हे करा हे मिळेल, हे यज्ञ करा म्हणजे पुत्रप्राप्ती होईल, हे यज्ञ करा म्हणजे धन लाभ होईल. हे सगळं आपल्याला अडकूनच ठेवतंय. मग हे वेदामध्ये सांगितलंय कशाला. त्याचा उद्देश हा असतो की प्रत्येक व्यक्ती हा भगवंतांप्रती समर्पित शरण जाण्यासाठी पूर्णपणे तयार असतो असा नाही. मग समाजातल्या या सगळ्या लेवलच्या लोकांना काही ना काहीतरी देऊन एक स्टेप भगवंतांकडे आणण्यासाठी हे सगळं दिलेलं असतं वेदांमध्ये. उदाहरणार्थ भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आता वाचायला मिळणार आहे पुढच्या अध्यायापासून की देवी देवतांची पूजा करणारे मूर्ख असतात, अल्पज्ञानी असतात, केलं नसलं पाहिजे. परंतु परत भगवंत एका ठिकाणी म्हणतात की अगदीच पापी होण्यापेक्षा कुठल्या देवीची तरी पूजा केलं तरी चांगलंच आहे. मला अर्पण
केल्याशिवाय कुठलंही अन्न आपण खाल्लं नसलं पाहिजे, भगवंत म्हणतात. परंतु वेदांमध्ये सांगितलेलं आहे की मांसाहार करू नका, शाकाहारी अन्न खावा. ठीक आहे, भगवंतांना अर्पण करायची तुमची इच्छा नाही, एक स्टेप वरती या. ज्यांना मांसाहार करायचा आहे, जो म्हणतो की माझी इंद्रिय कंट्रोल होतच नाहीत, मला मांसाहार करायलाच पाहिजे, त्याला पण वेदांमध्ये सांगितलंय ठीक आहे कर, परंतु ह्या विधीचं पालन करून कर. या देवीला अर्पण कर. मग तो अर्पण करायला जातो. ती देवी म्हणते मला रोज अर्पण केलेलं चालत नाही, अमावस्याच्या दिवशीच फक्त मी भोग ग्रहण करते. हे नियम घातलेले आहेत. मग तो आपोआप फक्त महिन्यातून एकदा खायला लागतो. तिथे अजून पण काही नियम आहेत की जे मांस तुम्ही खाणार आहे ते तुम्ही स्वतः मारलेलं असलं पाहिजे. ते मारत असताना काही मंत्र तुम्ही स्वतः म्हटले पाहिजे. आणि त्या मंत्रांचा जनरली अर्थ असा असतो की मला एक्झॅक्टली मंत्र माहिती नाही आहेत, परंतु त्या मंत्रांचा जनरली अर्थ असा असतो की मला माहिती आहे मी माझी इंद्रियांना कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे हे कापून खातोय. आणि मला हे पण कळतं की पुढच्या जन्मामध्ये मी या बकऱ्याच्या ठिकाणी येणार आहे आणि बकरा माझ्या ठिकाणी येऊन मला मारणार आहे, मला ते दुःख भोगावं लागणार आहे, तरी पण मला कंट्रोल होत नाही, मला खाऊ द्या. असे ते मंत्र असतात. मग तुम्ही कल्पना करू शकता की वेद एवढे मोठे का आहेत आणि प्रत्येक माणसासाठी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दिलेलं आहे, एक स्टेप वरती येण्यासाठी, एक स्टेप चांगलं होण्यासाठी. ज्याला दारू प्यायची असते त्याच्यासाठी पण दिलेलं आहे. वेगवेगळे यज्ञ करायला सांगितले. मग तो जो यज्ञ करायचा असतो त्याला खर्च इतका मोठा येतो की तो हळूहळू म्हणतो हे दारू प्यायचं सोडूनच दिलं. तर असं हे प्रत्येकासाठी दिलेलं आहे काही ना काहीतरी. चांगलं वागा, ठीक आहे, भगवंतांची भक्ती करायची नाही, ऍटलिस्ट चांगलं वागा. त्या चांगल्यामध्ये पण कोणी पाप करत असेल ते पाप कर्म बंद कर बाबा, तू हे चांगलं काम कर, असं दिलेलं आहे. म्हणजे वेदांमध्ये आज आपण जे काही करतो, तुम्ही माझ्या तोंडून बऱ्याचदा हे ऐकलं असाल की आज आपण जी काही कामं करतो त्यातली जवळजवळ सगळी कामं आपण पाप कर्म करतोय, वेदांमध्ये दिलेलंच नाहीये किंवा वेदांमध्ये सिरियसली सांगितलंय करू नका. जसे की खाण खोदणे, इंडस्ट्री काढणे, लोखंड, प्लॅस्टिक, हे अल्युमिनियम, हे सगळं पापकर्म आहे. वीज बनवण्यासाठी आपण जे करतो अत्याचार पर्यावरणावरती, ते पापकर्म आहे. झाडं तोडणे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, नद्या खराब करणे, हे सगळं 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 सध्या आपण सगळेजण पापकर्म करतोय. मग वेदांमध्ये खायचं प्यायचं सांगितलं नाही आहे का? सांगितलंय. वेदांमध्ये सांगितलंय 4च प्रकारची कामं सांगितलेली आहेत वेदांमध्ये: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण म्हणजे ज्याला या भौतिक जगातून सुटलं पाहिजे हे कळालेलं असतं, मग तो सगळ्यांना हे ज्ञान देत फिरत असतो. आणि त्या ज्ञानाच्या बदलात त्याला लोक त्याचं उदरनिर्वाहासाठी जेवढं लागेल तेवढं देतात. ब्राह्मण हा कधीच 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 श्रीमंत नसतो, झोपडीतच राहत असतो. आणि त्याला पैसा या भौतिक जगाशी काही देणं घेणंच नसतं. क्षत्रिय हा धर्माचं, लोकांचं रक्षण करत असतो. वैश्य हा धनधान्य उत्पन्न करत असतो, गायींची सेवा करत असतो. आणि शूद्र हा त्याला काहीच जमत नाही म्हणून या सगळ्यांची सेवा करत असतो. मला काम सांगा, मी तुमच्या बरोबर भगवत धामात येतो. एवढंच दिलेलं आहे शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये कुठेच दिलेलं नाही आहे मोठ्या मोठ्या खाणी खोदा, मोठे मोठे फॅक्टरी टाका, अंधाधुंदपणे झाडे तोड करा, रस्ते बनवा. हे जे सगळं आज आपण करतोय उदरनिर्वाहाच्या नावाखाली, हे कुठेही दिलेलं नाहीये. याला शास्त्रामध्ये नका करू म्हणून सांगितलेलं आहे. पाप कर्म आहे, उग्र कर्म आहे, तरी आपण करतोय. मग या उग्र कर्मातून एक स्टेप एखाद्याला बाहेर काढायचं असेल की बाबा ठीक आहे, तो म्हणणार ना की मी लहानपणापासून काही शिकलेलंच नाहीये, शेती पण मला जमत नाही, काहीच जमत नाही, आता मला माझे वडील खाटकाचं काम करत होते, बकरी मारायचं, मला पण तेच करायला पाहिजे. मग त्याला शास्त्रामधून काही अशा गोष्टी सांगितल्या जातात, ठीक आहे थोडस तू जप कर, थोडस तू बकरीला मारत असताना हे मंत्र म्हण, आणि हळूहळू दुसरा धंदा पण शोध. असं स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला भगवंतांच्या जवळ आणण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या माणसाला वेदांमध्ये सूचना आहेत, उपदेश आहेत. त्यामुळे वेद एवढा मोठा आहे. आणि त्यातले हे 70-80% हेच आहे, हे करा म्हणजे हे मिळेल. एखादा खूप
ज्ञानामध्ये इंटरेस्ट असतो एखाद्याला, खूप ज्ञान मिळवायचं असतं, सगळं समजावून घ्यायचं असतं, त्याला वेद सांगते तू उद्यापासून सरस्वती देवीची पूजा कर म्हणजे तुला हे मिळेल. तर असं सांगितलेलं आहे सगळं वेदांमध्ये. परंतु अर्जुनाला इथे भगवंत काय सांगतायत की याच्यामध्ये तू अडकू नको, कारण हे जोपर्यंत हे करत राहणार तोपर्यंत आपण इथेच अडकून राहणार आहे. आपल्याला अशा प्रकारची कामं करायची आहेत, अशा प्रकारे आपलं कर्म बदलायचं आहे जेणेकरून आपण इथे अडकणारच नाही. तर म्हणून हे पहिलं वाक्य प्रभुपाद सांगतात की वैदिक साहित्यामध्ये कर्मकांड विभागामध्ये, कर्मकांड म्हणजे कर्मकांडचा अर्थ असतो हे मंत्र, हे यज्ञ, ही देवीची पूजा केली की त्याच्या बदल्यामध्ये हे मिळेल. आता मुळात संपूर्ण भगवद्गीतेचा विषयच हा आहे की कर्माच्या बदल्यामध्ये मला काही नकोच आहे. मग त्या स्टेजला यायला हे बंद करावं लागेल. पुढचा श्लोक मला आज वाचायचा होता पण तो बहुतेक होणार नाही. पण तो पुढचा श्लोक जो तुम्हाला भारतामध्ये जवळजवळ सगळ्यांना फेमस माहिती आहे, कर्म करते जाओ कर्म के फल की चिंता मत करो, ऐकलं असेल तुम्ही नाही? मोठ्या मोठ्या दुकानात वगैरे पण लावलेलं असते, कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेषु कदाचन. तर त्या स्टेजला यायचंय आपल्याला. मग कर्मकांड ऑब्व्हियसली चुकीचं आहे. कर्मकांडचा अर्थच असतो हे केल्यावर हे मिळणार. आता काल परवात पण आपण चर्चा करत होतो की एखादी गोष्ट पाहिजे म्हणूनच केली म्हणजे त्या कर्माचं फळ मिळते असं नाही. आपल्या हातून जे जे काही घडतंय त्या सगळ्या कर्माचं आपल्याला फळ मिळत असते, जर भगवंतांची सेवा नसेल तर. आपण कधी कधी म्हणतो ते नकळत केलं, मला माहिती नव्हतं, त्याचं पण फळ मिळतच असते. रस्त्याने जाताना एखाद्या मुंगीवरती, एखाद्या किड्यावरती पाय पडला, त्याचं पण फळ मिळतच असते. हे कर्माचं गणित जे आहे हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण इतक्या हजार आपल्या इच्छा आणि इतक्या हजार आपले कर्म आणि त्याचे सगळं दंड, त्याचं चांगलं दंड का वाईट दंड हे सगळं ठरवलं जातं त्याच्यामध्ये. परंतु जोपर्यंत कर्म आणि कर्माचं फळ मिळत असतं तोपर्यंत आपण इथे अडकून राहतो. त्यालाच म्हणतात बांधले जाणे, बद्धावस्था. म्हणून कर्मकांड बंद करायचं आहे अर्जुनाला सांगतात. हे व्यवस्थित समजावून घ्या. ऍक्च्युली कर्मकांडाचा डायरेक्ट संबंध आपल्या इंद्रिय तृप्तीशी असतो. कुठल्याही कर्मामध्ये आपण अपेक्षा फळाची का करतो? कारण ते मला पाहिजे. आपण सगळे आलोयच या जगामध्ये हे डोक्यात ठेवून मला पाहिजे. मग काही काही त्यातले थोडेसे चांगले असतात, ते म्हणतात मला नको, माझ्या कुटुंबाला पाहिजे. इट्स सेम थिंग. या माणसाला कोणी उदार म्हणत नाही, ही इंद्रिय तृप्तीच असते. म्हणजे एखादा म्हणतो मला नको, माझ्या कुटुंबाला पण नको, मी काम करतो माझ्या समाजासाठी, याला पण इंद्रिय तृप्तीच म्हणतात. शेवटी जिथे अपेक्षा आली ना फळाची, त्याला इंद्रिय तृप्तीच म्हणतात. मग भगवंतांची सेवा व्यक्तीने कशी केली पाहिजे? कोणतेही हेतू न ठेवता, कोणत्याही अपेक्षा न करता, आहे की. मग तिथे कर्म आणि कर्माचं फळ ही साखळी तुटते. आणि जोपर्यंत कर्माची फळाची साखळी आहे तोपर्यंत जन्म मृत्यू घ्यावंच लागतं. कर्माची साखळी तुटणे म्हणजे आता कर्माचं फळ नाही, मग शरीर घेऊन मी काय करू? भगवत धामात चिरंतन शाश्वत शरीर मिळवतो आपण, ज्याला वैकुंठ धाम म्हणतात. तर म्हणून अर्जुनाला स्ट्रिक्टली मागचे 4-5 श्लोक भगवंत समजावून सांगतायत, वेदांमध्ये अडकू नको. हा पॉइंट आहे, वेदांमध्ये अडकू नको. आपल्यापैकी बरेच जण वेदांमध्ये अडकलेले नाही आहेत, कारण आपल्याला वेदच माहिती नाहीये. आपण आता सध्या जे देवधर्म करतोय ते इतक्या बोगस लेवलला गेलेलं आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही. निदान पूर्वी काही श्लोक म्हणून, मंत्र म्हणून चंद्रदेव, इंद्रदेव, सूर्यदेव, ब्रह्मदेव यांना संतुष्ट करण्यासाठी, शिवजींना संतुष्ट करण्यासाठी लोक करायचे. आज आपण काय करतोय आपल्यालाच माहिती नाही. इतके ऑलरेडी आपण खालच्या थराला गेलेलो आहे. हे कर्मकांड पण नाही, आपण कर्मकांडाच्या पण खाली जाऊन पाप कर्म करतोय. तर मग अर्जुनपेक्षाही सिरियसली घेतलं पाहिजे आपण. इथे अर्जुनला शास्त्रात दिलेलं काम पण करू नको म्हणून सांगतायत भगवंत. स्वतःसाठी, माझ्यासाठी करायला शिक. तर हे महत्वाचं वाक्य आहे. वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये दिलेले धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्काराकडे यथावकाश म्हणजे स्टेप बाय स्टेप, हळूहळू प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. प्रोत्साहन देणे. बघ, याला तुला याच्यात दुःख मिळते की नाही, सोडून दे, हे कर, असं सांगण्यासाठी आहे वेद.
भगवद्गीतेच्या मधील 15व्या अध्यायात आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. बरोबर काय? भगवान श्रीकृष्ण हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. त्या पुरुषोत्तमाला संतुष्ट करणे, याच्यासाठी जे करायला लागतं त्याला म्हणतात निष्काम कर्म किंवा अकर्म. बाकी सगळं कर्म आपल्याला बांधून ठेवतं. प्रयोजन म्हणजे काय? ध्येय. तर 15व्या अध्यायामध्ये हे ध्येय स्पष्ट सांगितलेलं आहे. बाकीच्या अध्यायामध्ये पण सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये एकदम क्लिअरली भगवंत सांगतात, वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आदी कारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. वेदांचा अभ्यास देखील भगवंतांना जाणण्यासाठीच केला पाहिजे. 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये सांग, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेव चाहं. वेदांचा उद्देश आहे मला जाणणे, कारण वेदांना बनवणारा पण मीच आहे, वेदांमधून जाणून घेणारा पण मीच आहे, वेदांचा ज्ञाता पण मीच आहे. भगवंत स्पष्टपणे सांगतात. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. तर याच्यावरून हे कन्क्लुजन निघतं. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. भगवद्गीता बऱ्याचदा आपण वाचताना कन्फ्युज होतो. का? कारण 15व्या अध्यायात काय सांगितलंय, मग 12व्या अध्यायात काय सांगितलंय, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा एकमेकाशी संबंध काय आहे, हे थोडंसं समजावून घेतलं पाहिजे एखाद्याकडून आपण. तर हे सगळं लक्षात घेतलं की कर्माचं गणित, वेदांमध्ये दिलेले कर्म, पाप कर्मच का बदलायला पाहिजे, आपण कोण आहोत, आत्मा आहे का शरीर आहे, परमात्मा भगवान कोण आहेत, हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे. भगवद्गीतेचे 5 विषय आहेत: जीव, परमात्मा, ईश्वर, प्रकृती म्हणजे हे जग काय भानगड आहे, काल टाइम काय भानगड आहे, भूतकाळ भविष्यकाळ काय भानगड आहे, आणि कर्म. आणि ह्या सगळ्यांचा संबंध काय एकमेकांशी. आणि हे जेव्हा सगळ्याचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण आत्मा आहोत, शरीर नाही. शरीरासाठी जे आपण काम करतो ते आपल्याला बांधून ठेवतं. आत्म्याचं काम आहे परमात्म्याची सेवा करणे, म्हणजेच आत्मा आणि परमात्मा यांच्यातला संबंध जाणणे. आणि हे एकदा आपण समजलो तर त्या प्रकारचं काम करायला सुरू करू आणि तो संबंध पुन्हा जोडू आणि मग आपण मुक्त होऊ. मुक्ती हे नको असतं भक्ताला, परंतु मुक्ती मिळते. भक्ताला फक्त भगवंतांची सेवा हवी असते, परंतु ती सेवा करण्यासाठी आपला त्यांचा संबंध आपण जाणला पाहिजे. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात, श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध. शाश्वत म्हणजे कायमचा, तो कधी बदलत नाही. आता फक्त सध्या आपण विसरलोय मूर्खपणाने, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधाचा उल्लेखही भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायातच 7व्या श्लोकात करण्यात आला आहे. कुठला श्लोक आहे तो? ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातनः. हे सगळे जीव माझे अंश आहेत. आणि काल होते, आज नाही आहेत, आज आहेत, उद्या नाही असं नाही, कायमचे सनातन माझे अंश आहेत. तर प्रभुपाद आपल्याला हे सगळं एकत्र करून सांगतात. जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत, म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे हे वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद भागवतमामध्ये पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहोबत श्वपचोतो गरियान यज्जिग्वाहे यज्जिग्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तपस्ते जुहुहु सस्नुरार्य ब्रह्मानुचूर्णाम गृणंती येते. हे भगवान, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामांचे स्मरण करीत आहे तो जरी चांडाळासारख्या म्हणजे स्वपचो कुत्र्याचे मांस भक्षण करणाऱ्या नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थित आहे. अशा मनुष्याने वैदिक विधिविधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असलेच पाहिजे.
असा मनुष्य आर्य वंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो. हळूहळू प्रभुपाद समजावून सांगतायत, वेदांचा उद्देश आहे भगवंतांना जाणणे, म्हणजे स्वतःला पण जाणणे. भगवंत कोण आहे, मग मी कोण आहे, तर मी त्यांचा अंश आहे. अंशाचं काम काय असतं, पूर्णाची सेवा करणे. जसं हाताचं बोटाचं काम असतं शरीरासाठी काम करणे, मशीनच्या एका पार्टचं काम असतं मशीनसाठी काम करणे, तसं आपण भगवंतांचे अंश आहोत. आपलं काम असलं पाहिजे भगवंतांसाठी काम करणे. त्यामुळे जो भगवंतांचं स्मरण चिंतन सेवा करत असतो, जरी तो कुठल्याही एकदम खालच्यातल्या खालच्या थरातल्या जातीमध्ये, काय जात भेद कुणी हे असं कुठे सांगितलेलंच नाहीये शास्त्रामध्ये, तरी तुम्ही समजला. इथं तर सांगितलंय श्वपाचो. श्वपाचो म्हणजे कुत्रा शिजवून खाणारा. तो जरी भगवंतांचं नामस्मरण करत असेल, भगवंतांच्या सेवेमध्ये लागलेला असेल, तर तो श्रेष्ठ समजला पाहिजे. असा व्यक्ती जो भगवंतांच्या सेवेमध्ये आहे, तो नीच कुळातला असो, पापी असो, तापी असो, पाप योनीमध्ये जन्मलेला असो, स्त्रिया असो, शूद्र असो. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं स्त्रियांना अधिकार नाही भक्तीचा, शूद्रांना अधिकार नाही भक्तीचा. हे सगळं बोगस आहे. भगवद्गीतेत ह्याच्या उलट दिलेलं आहे ऍक्च्युली. तर असा व्यक्ती जो अगदी नीच कुळात जरी जन्मलेला असला, तर जो भगवंतांची सेवा करत असेल, भक्ती करत असेल, तर तो टॉप मोस्ट स्टेजला असतो. मग काही ब्राह्मण लोक म्हणतील त्यांनी वेदांचा अभ्यास केला नाही, त्याला श्लोक माहिती नाही, त्याने तपस्या केली नाही, त्याने यज्ञ केला नाही. या श्रीमद भागवतमच्या या श्लोकामध्ये सांगितलंय की जो भगवंतांचं नामस्मरण करत आहे तो वृंदावनला गेला नाही. इथे दिलंय ऍक्च्युली, सर्व तीर्थस्थळाचे अनेक वेळा स्नान करून. तर शास्त्र काय सांगतं आपल्याला, जो भगवंतांचे नामस्मरण करतोय, तो जंगलात बसून केलेला असो, आपापल्या गावात करत असो, जो भगवंतांची प्रेममयी भक्तिमयी सेवा करण्यामध्ये सदैव मग्न आहे, व्यस्त आहे, त्याने सगळे वेद ऑलरेडी वाचलेले आहेत मागच्या जन्मामध्ये. त्याने सगळे यज्ञ तपस्या केलेले आहेत, त्याने सगळे धाम यात्रा केलेले आहेत, त्याने सगळे तीर्थस्थळाला भेट दिलेली आहे, तिथल्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. कारण हे सगळं केल्याशिवाय भगवंतांच्या नामस्मरणामध्ये कोणी येतच नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती असं भगवंतांचं नामस्मरण करत असेल, भगवंतांची अगदी प्रेमाने सेवा करत असेल, तर त्याला तुम्ही असं म्हणू नका की हे काय करत बसलायस तू, तर वृंदावनला 2 वेळा जायला पाहिजे वर्षातून. वृंदावन यात्रा करत नाही, तू यज्ञ वाचत नाही, तू भगवद्गीतेचं वाचन करत नाही, तू तपस्या करत नाही, तू यज्ञ करत नाही, काही गरज नाही. कारण या सगळ्यांचा उद्देशच आहे भगवंतांची सेवा करणे. तेच जर तुम्ही करत नसाल तर हे सगळं करत बसण्यामध्ये काय अर्थ नाही. अर्जुनाला हे सांगण्यात येत आहे इथे की माझ्यासाठी तू काम केलं पाहिजे, बाकी कशा ते पाप लागतं आणि कशाने पुण्य लागतं तू विचार पण करू नको. यांना मारायचं की नाही काही हा प्रश्नच नाहीये तुझा. माझ्यासाठी काम करायचं की नाही हा भगवद्गीतेचा मेन प्रश्न आहे. युद्ध करायचं की नाही हा भगवद्गीतेचा प्रश्न नाही. यासाठीच मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे. आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्ग लोकापर्यंत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. कन्क्लुजन हे आहे की कर्मकांड वगैरे करत न बसता डायरेक्टली भगवंतांचं, आता या कलियुगामध्ये अजून सोपं करून दिलंय तुम्हाला भक्ती मार्ग. सत्ययुगामध्ये कित्येक वर्ष ध्यान करायला लागायचं, खूप अवघड होतं ध्यान. एकांत स्थळी जाऊन बसायचं, स्ट्रेट बसायचं, ऊन वारा पाऊस कशाची चिंता न करता भगवंतांचं ध्यान करत बसायचं. ते शक्य नाही, त्रेतायुगातच शक्य नव्हतं. तेव्हा सांगितलं भगवंतांसाठी मोठे मोठे यज्ञ करा, मंत्र म्हणा. द्वापर युग जसा आला तसं आपलं आयुष्य कमी झालं, स्मृती कमी झाली, ते पण शक्य नाही. मग मोठ्या मोठ्याने पूजा करा म्हटले, मोठी मंदिर बांधा, मोठी पूजा करा. तर कलियुगामध्ये ते पण शक्य नाही. बघितलंय तुम्ही मंदिरामध्ये काय अवस्था आहे आता, पूजा कशी केली जाते, टाइमपास टाईप.
कोणी देणगीदार दिसला की लगेच आरती पेटवली जाते. कलियुगामध्ये हे सगळं करू नका म्हणून सांगितलंय. कलियुगामध्ये भक्ती भगवंतांना मिळवण्यासाठी सोपा मार्ग दिलेला आहे, तो म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करा. पाप कर्म करणे पूर्णपणे बंद करा, कितीही कष्ट पडो, आणि भगवंतांसाठी काम करा. याची पहिली स्टेप आहे भगवंतांचं नामस्मरण करणे. सदैव भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे. मग हे सगळं सोडून द्यायचं. कर्मकांड, वेदांमध्ये काय सांगितलंय सगळं सोडून द्या, परंतु या स्टेजला आलं पाहिजे. म्हणून बऱ्याचदा आपण बघतो की नाही, एखाद्या खेडेगावामध्ये वगैरे छोट्याशा एकदम असं दुर्गम अशा गावामध्ये वगैरे एखाद्या आजी भगवंतांचं नामस्मरण करत असते. ना ती कधी शाळेत गेलेली असते, ना कधी भगवद्गीता वाचलेलं असतं. भगवंत अशा व्यक्तींनाच भेटतात. मन हृदय शुद्ध स्वच्छ करणे, पाप कर्म बंद करणे, सदैव या मनामध्ये हृदयामध्ये भगवंतांचं स्मरण करणे, हा जीवनाचा उद्देश आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हेच करायला पाहिजे आणि तेच करायला पाहिजे काही नियम नाही कलियुगामध्ये. प्रभुपाद पुढे सांगतात की स्वर्गात मला जन्म होऊ दे वगैरे, तर इच्छा सोडूनच द्या. आता सगळ्यांना स्वर्गात जायची इच्छा आहे, परंतु कोणी लायकीचं नाही आहे त्याच्या, कोणी पात्र दिसत. आपण आपल्याला पुन्हा पुन्हा माणसाचं शरीर मिळेल की नाही याची शक्यता कमी आहे. एवढे पाप करतोय आपण आज सध्या या स्थितीला. स्वर्गलोक लिटरली अक्षरशः विसरून जावा, मिळणार नाही तुम्हाला. आणि खरं सांगायचं तर भगवंत इथे काय सांगतायत, प्रभुपाद काय सांगतायत, सगळं विसरून जावा, फक्त नामस्मरण करा, भगवंतांच्या सेवेमध्ये या, सगळं विसरून जावा. कुठलं शरीर मिळणार आहे आणि कुठे मिळणार आहे. आणि हे कलियुग सगळ्यात बेकार युग आहे, आणि ऑलरेडी त्याची जी वाईट अवस्था, ज्या एकदम डिग्रेडेड खालच्या थराचा कलियुगातला प्रवास सुरू झालाय. नाही प्रभूजी, अजून 4,27,000 वर्ष. नो 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 नो, ऑलरेडी सुरू झालेलं आहे. हे अजून 2-4 वर्षात तुम्हाला सहन होईल की नाही एवढे बदल होणार आहेत. ऍक्च्युली भयानक बदल होणार आहे. त्यामुळे हे सगळं सोडून द्या, भगवंताच्या पूर्ण शरणामध्ये या म्हणतात. प्रभुपाद पुढे काय लिहितात बघा. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्यही नाही. जसं मी मगाशी सांगत होतो, एखादा व्यक्ती भांडतो येऊन, नाही शिवजीच भगवान आहेत, मी शिवजींचा भक्त आहे. अरे तुला शिवजीला पण प्रसन्न करता येणार नाही या युगामध्ये. इतके आपण खालच्या थराला गेलेलो आहे. शिवजी काय असेच प्रसन्न होतात? शिवजी महान वैष्णव आहेत. ऍक्च्युली महादेव म्हटलं जातं त्यांना. तुमचं हृदय एकदम स्फटिकासारखं शुद्ध असलं पाहिजे शिवजींना प्रसन्न करायला. शिवजी तर खूप लांबची गोष्ट आहे. आपण इंद्र चंद्र यांना पण प्रसन्न करू शकत नाही, इतके आपण म्हणजे पापी झालेलो आहे सध्या. मग ते वेदांमध्ये जे दिलंय की स्वर्ग लोकामध्ये जन्म घेण्यासाठी हा यज्ञ करा, तो जमणार आहे आपल्याला यज्ञ करायला? त्या यज्ञाला लागणारी सामग्रीच नाही आपल्याकडे. शुद्ध तूप नाही, शुद्ध धनधान्य नाही. तो यज्ञ करायला कमीत कमी 4 पुरोहित लागतात. ते पुरोहित कुठून आणायचे? इथे एक मिळेना झालाय शुद्ध, बरं का. धोती नेसून 5,000 एक मागायला आलेला तो शुद्ध ब्राह्मण पुरोहित नसतो, शुद्ध पुरोहित पाहिजे. त्यामुळे प्रभुपाद इथे सांगतायत की हे जे कर्मकांड आहे वेदांमधलं, ते नाहीतरी तुम्हाला करता येणारच नाही आता सध्या सर्वसामान्य लोकांना. त्यामुळे वैदिक तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. एखादा म्हणेल मी सगळे वेद वाचून काढतो, बरं आहे, वेद वाचायला मला वेळ नाही, मी उपनिषद फक्त वाचतो. प्रभूजी तुम्ही म्हणाला उपनिषदामध्ये टॉपमोस्ट गोल दिलेला आहे, या जगातून मुक्त कसं व्हायचं. ठीक आहे, मी फक्त उपनिषद वाचतो. ते पण तुम्हाला शक्य नाही. संपले. आपलं आयुष्य एवढं कमी झालंय, आपली स्मृती एवढी कमी झाली आहे. कलियुगाच्या सुरुवातीला 100 वर्ष आयुष्य होतं, ते आता कमी कमी होत 70 झालेलं आहे. द्वापर युगामध्ये लोक 1000 वर्ष जगायचे. त्याच्या आधीच्या युगामध्ये 10,000 वर्ष जगायचे. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष जगायचे. त्यांच्याकडे वेळ होता या सगळ्याचा अभ्यास करायला, आणि ते लक्षात पण ठेवायचे. तेव्हा पेन पेपर कम्प्युटर असलं काही नव्हतं. वॉज नो, त्या युगामध्ये सिरी नव्हती, आणि कोण ओके गुगल नव्हता, अलेक्सा नव्हती विचारायला. सगळं स्वतः लक्षात ठेवायला लागायचं.
आता सध्या आपल्याकडे इतक्या सुविधा असून देखील आपल्या लक्षात काही राहत नाही. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात की या युगामध्ये तुम्ही वेदांचा अभ्यास पण करू शकत नाही, उपनिषदांचा पण अभ्यास करू शकत नाही, पुराणांचा पण अभ्यास करू शकत नाही. भागवतम जे टॉपमोस्ट पुराण आहे त्याचा केला तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. आणि म्हणून हे सगळं शक्य नाही, म्हणून तुम्हाला सगळं ज्ञान एवढ्या छोट्याशा एका पुस्तकात भगवंतांनी दिलेलं आहे, ज्याला भगवद्गीता म्हटलंय. त्यालाच उपनिषद म्हणतात, गीता उपनिषद. तर वैदिक विधिविधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ म्हणजे भरपूर वेळ लागतो, ज्ञान लागतं, साधन सामग्री लागते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. जसं मी मगाशी म्हणाल, बरेच लोक यज्ञ करतात हो की नाही, होम करतात, यज्ञ करतात, तुम्ही बघितले असतील. हे सगळं करू नका म्हणून सांगितलंय. तुमच्यापैकी काही नवीन असतील, तुम्हाला हे नवीन ऐकायला मिळत असेल. कलियुगामध्ये हे सगळं बोगस आहे. कुठलाही यज्ञ तुम्हाला कशाही प्रकारचा फायदा देत नाही, उलट झालं तर नुकसानच होणार आहे. कारण तुमचा पुरोहित काय म्हणतो बघा, 50चा यज्ञ करणार आहे का 501चा करायचा आहे का 5001चा करायचा आहे का 50,000चा करायचा. हे पैशावरती ठरतं की तो बारकं तांब्याचं भांड घेऊन येणार अग्निहोत्र सारखं, का येऊन विटांचा होम करणार, रांगोळी वगैरे घालणार. हे बोगस पुरोहित आहे, ते पैसे घेऊन करणारे. आणि कुठे त्यांना मंत्र पण येत नसतात, तेच मंत्र रिपीट करत असतात. आपल्याला वाटतं सगळं आपल्यासाठी चांगलं चाललंय. ओम पवित्र वा, काय व्हॉट अपवित्र वा पवित्र वा, व्हॉट इज दॅट श्लोक. पाणी शिंपडतात जरा जरा असं. गंगाचे यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम करू. काही करू नका, ऍक्च्युली त्याच्याने नुकसान होत आहे. कारण ज्या देवी देवतांसाठी म्हणून केलं जातं, त्याचा जर जोक केला आपण तर ते देवी देवता किती नाराज होतील तुम्ही विचार करा. कलियुगामध्ये शक्य नाही. त्या यज्ञांमध्ये टाकायला शुद्ध तूप लागतं. इथे गायी नाही आहेत, शुद्ध तूप कुठून येणार. बरं, त्या तुपासोबत जे धनधान्य टाकायला लागतं 9 प्रकारचं, ते देखील शुद्ध असावं लागतं. इथे भयानक पापकर्म करून आज आपण शेती करतोय. याचा परिणाम काय होणार आहे काय. हे कलियुगामध्ये काही शक्य नाही. भगवंतांचं नाम जप करणे सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्युअसली, मिळेल वेळ तेव्हा. आणि हळूहळू सगळी पाप कर्म, आपलं काम वगैरे बंद करणे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये येणे याच जन्मात. काही काही लोकांना वाटतं मी आता भक्ती मार्गावर आलोय म्हणजे पुढचा जन्म पण मला भगवंत देणार आहेत चांगला. नो गॅरंटी. हे किती डेंजरस ऑलरेडी झालेला आहे विचार करा. तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. कलियुगामध्ये हे माहिती आहे भगवंतांना, म्हणूनच आपल्याला भगवंतांना प्राप्त करायची जी पद्धती आहे ती पण सोपी करून दिलेली आहे. नाम जप करा, त्याला पण काही नियम नाही. आंघोळ करायला पाहिजे, बाथरूम मध्ये नाही म्हटलं चालतंय, कुठेही कधीही कसंही म्हटलं तरी चालतंय. तत्रार्पिता नियमिता स्मरणेन काल. हे कोण सांगितलं? स्वतः भगवान आल्याने सांगितलं त्यांनी. कारण आपण हे पण विसरलो होतो. चैतन्य महाप्रभू 538 वर्षापूर्वी आले भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आणि आपल्याला हे सांगून गेले. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेदाध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूने उत्तरले की माझ्या आध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तुम्हाला माहिती आहे चैतन्य महाप्रभू कोण आहेत. ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूंचं टोपण नाव होतं लहानपणापासून पंडित, निमाई पंडित. पंडित कोणाला म्हटलं जायचं माहितीये तेव्हा? ज्याला वेद शास्त्र सगळे एकदम सुपर पॉवरफुल असे बोटावर तोंडात असतं त्याच्या,
त्याला पंडित. 8 वर्षाचे असताना त्याला पंडित म्हणायचे चैतन्य महाप्रभूंना. सगळं वेद बीद सगळं माहिती होतं, परंतु ते सगळं बंद केलं त्यांनी आणि रस्त्यावरती फक्त कीर्तन करायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ते जन्मलेले ब्राह्मणाच्या घरात. मग ते बाकीचे ब्राह्मण सगळे त्यांना वेड्यातून काढायचे. अरे तू तर वेदांचा अभ्यास केला पाहिजेस, आमच्या बरोबर येऊन वेदांवरती चर्चा केली पाहिजेस. आणि हे कोणाला पण खालच्या जातीतल्या इथल्या तिथल्या मुसलमानांना घेऊन तू फक्त हे हरे कृष्ण म्हणत फिरतोस. ही भावनिकता आहे, हे धर्म नव्हे. चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणायचे, माझ्या गुरुनी सांगितलंय तू 1 नंबरचा मूर्ख आहेस. कलियुगात जो जन्मतो तो मूर्ख असतो. त्याने बाकीचे भानगडी करत बसल्या नसल्या पाहिजेत. भगवंतांचं नाम जप केलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. आणि आपल्याला पण तेच करायचंय. आपण तर चैतन्य महाप्रभूंच्या एवढे पण विद्वान नाहीये. आपल्याला तर किती सिरियसली जप केला पाहिजे, हो की नाही? जप केला पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भक्तांचा संग करून मोठ्या मोठ्याने भगवंतांच्या नामाचं आवाहन केलं पाहिजे. तर या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भाव विभोर झाले. या कलियुगामधील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत, हो की नाही? लेट्स फेस इट. मान्य केलं पाहिजे आपण. हे भगवद्गीता प्रभुपादांनी अगदी इतकं सहजपणे समजावून सांगितलेली आहे भगवद्गीता. ती वाचायला घेतल्यावर पण आपण कन्फ्यूज होतो, डोक्यावरनी चाललंय की काय वाटायला लागतं. आपण एखादा असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे. आता ते पण अवघड झालेलं आहे कलियुगामध्ये. 99% बोगसच मिळतात आपल्याला. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जप केला पाहिजे, नाम जप कंटिन्युअसली केला पाहिजे, पाप कर्म सगळी बंद केली पाहिजे. बस जीवनाचा उद्धार याच्यातच आहे या कलियुगामध्ये, बाकी काही करायचं नाही. हे जेव्हा आपण आता ह्याचा आणि कर्माचा काय संबंध एखादा व्यक्ती म्हणेल काय, कारण बऱ्याच जणांना ही कंप्लेंट असते की प्रभुपादांनी फक्त जप करायला सांगितलंय, तुम्ही प्रभूजी कर्म बदलायला सांगताय. व जप हा कर्म बदलण्यासाठी करायचा असतो. आता माझी कर्म बदलायची तयारी नाही, मी पाप कर्मच करतोय. जसं जप करू तसं हृदय स्वच्छ होतं, शुद्ध होतं आणि या हृदयामध्ये आपल्याला टोचायला लागतं की आपण करतोय ते पाप आहे, बंद केलं पाहिजे, हे पुण्याचं काम केलं पाहिजे, भगवंतांचं काम केलं पाहिजे. याच्यासाठी जप महत्वाचा असतो आणि कर्म बदलणे पण महत्वाचं असतं. या कलियुगामध्ये अधिकतर लोक मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत, परंतु भगवंतांच्या पवित्र नामाच्या अपराधरहित कीर्तनाने, हा शब्द खूप महत्वाचा आहे, अपराधरहित, वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेद वाचल्या समानच आहे रोज जप केला तर तुम्ही, परंतु तो जप कसा पाहिजे? अपराधरहित. लक्षात ठेवा. ते कुठले अपराध आहेत तुम्हाला माहिती आहे, आपण त्याची चर्चा नंतर एकदा कधीतरी करू, ऑलरेडी बऱ्याचदा केलेले. गुगल करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. ते अपराध रोज वाचा. सकाळी उठल्यावर एकदा पहिल्यांदा अपराध वाचायचे, मग जप करायचं. स्वतःला सांगायचं यातले 9 करतोय मी, अजून बंद करायला पाहिजे. 10 टोटल नाम अपराध आहेत. भगवंतांच्या पवित्र नामाचा अपराधरहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे, बस त्याच्या पुढे काय जाणायचं नाही आपल्याला. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाताही भगवान श्रीकृष्णच आहेत. त्यांनीच बनवलंय, त्याचा उपयोग पण त्या ज्ञानाचा त्यांना समजण्यासाठीच करायचा आहे, दुसरं कुठलं काही मिळवण्यासाठी करायचं नाही. भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममान होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. एवढं सिंपल आहे. हेच भगवद्गीता आहे. या अध्यायाला भगवद्गीतेचं सार म्हटलेलं आहे, त्यामुळे भगवद्गीता पुन्हा पुन्हा या अध्यायात शिकायचं आहे आपल्याला. हरे कृष्ण. बरं झालं दुसरा श्लोक आज आपण घेतला ना. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हम्म. हम्म. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आपले भौतिक जगताचे, ब्रह्मांडाचे जे 24 तत्वे जे आहेत ते कुठले कुठले आहेत तेवढे पाहिजे होते मला. हरे कृष्ण. पुढे एका अध्यायामध्ये दिलेलं आहे, तेव्हाच आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. पंचमहाभूत 5 झाली, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन 16 झाले. आणि हे शेवटचे जे असतात ते लवकर लक्षात राहत नाहीत ऍक्च्युली. ते ह्या 5 रस, 16 5 21 आणि 3 विकार असे 24 असतात. हे मला वाटतं 13व्या अध्यायात भगवंतांनी समजावून सांगितलंय. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग 13व्या का 17व्या अध्यायात कुठेतरी समजावून सांगितलं. कोणत्या उद्देशाने तुम्हाला समजावून घ्यायचं होतं? हरे कृष्ण. एका त्याच्यात वाचण्यात आलं की भौतिक ब्रह्मांड जे आहे ते 24 तत्वांनी बनलेलं आहे. पण भगवद्गीतेत फक्त त्यांची नावं पण दिलेली नाही आहेत ऍक्च्युली. भगवद्गीतेत तात्पर्यामध्ये शिला प्रभुपाद थोडंसं समजावून सांगतात. हे सगळं डिटेलमध्ये श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे. परंतु आपला जिथपर्यंत संबंध आहे, जसं मी आता म्हणालो तसं हे 24 तत्व हे सगळे भौतिकच असतात. आणि यांच्या मिश्रणाने जे विकार निर्माण होतात आणि त्या विकारातून सुख दुःख कसं निर्माण होतं हे जाणून घ्यायचं आपल्याला. आता हे या पद्धतीनेच जाणून घ्यायला पाहिजे असं काही नाही, कारण हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पंचमहाभूत, मग 5 ज्ञानेंद्रिय, मग 5 कर्मेंद्रिय, मन हा 11वा इंद्रिय असतो. आणि मग त्या 5 इंद्रियांचा 5 इंद्रिय विषयांशी होणारा रस, आणि मग ह्या कॉम्बिनेशन मधून इच्छा, कामना, त्यातून कर्म, आणि मग कसं अडकतो. हे खूप कॉम्प्लिकेटेड गणित आहे. जसं आता आपण अभ्यास केला की हे अभ्यास करायला आपल्याकडे वेळ पण नाही ऍक्च्युली. तसं दिलेलं आहे भागवतम मध्ये, अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे भागवतम मध्ये ऍक्च्युली, 2ऱ्या स्कंदामध्ये. परंतु हे सगळं भौतिकच असतं हे समजावून सांगण्यासाठी दिलेलं आहे. आत्मा हा एकमेव घटक असा असतो ज्याचा या भौतिक जगाशी काही संबंध नाही. हे सगळी तत्व सोडून आपल्याला भगवत धामात जायचं. तेव्हा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू त्याचा. कर्ता, कर्म हे सगळं समजावून सांगितलंय भगवंतांनी. मला वाटते 12व्या का 13व्या का 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. 13व्या क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. एक मिनिट हा प्रभूजी. जे लोक फक्त युट्यूब वरूनच कनेक्ट झालेत त्यांनी माझा नंबर नोट करून घ्या. मला एक मेसेज पाठवा, म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो, जिथे रेकॉर्डिंग प्लस कधी एखाद दिवस क्लास असला नसला, वेळ चेंज झाली वगैरे सांगितलं जातं. माझा नंबर आहे 9960554490, 996055444490. हरे कृष्ण. येस प्रभूजी. कृष्ण प्रभू, आता हे कलियुग ज्या दिशेने चाललेलं आहे आणि आपण म्हणतो आपण भगवंतांसाठी कर्म करायचं, परत जे काय आपण कर्मात लागायचं. मग असं पण लोक म्हणतात की आपण काय बदलू शकत नाही, परत आपण कशासाठी एवढं झटायचं किंवा कशासाठी हा बदल आणून काय उपयोग, असा लोकांचा पण एक म्हणण्याचा उद्देश असतो. मग त्यांना आपण
कसं समोर गेलं पाहिजे किंवा काय समजावून सांगितलं पाहिजे की आपण का भगवंतांसाठी कर्म करायचं, आणि भौतिक दृष्ट्या पण जे काय सगळं चाललेलं आहे ते आपण काय थांबवू शकणार नाही. येस. तर त्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? व्हेरी इंटरेस्टिंगली, ज्यांना भगवंतांसाठी काम करायचं नसतं त्यांची अपेक्षा असते की जगाने पण बदलावं. परंतु अशा लोकांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की या जगाला तुम्ही बदलू शकत नाही. भगवंतांनी ज्या कोर्समध्ये हे सुरू केलेलं आहे त्या कोर्समध्येच जाणार, त्या स्पीडनेच जाणार, जे दिलेलं आहे ते होणार. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे फक्त स्वतःला बदलणे. ज्या स्पीडने कलियुग आता डिग्रेड होत जाणार तो स्पीड तुम्ही अजिबात थांबवू शकत नाही. याचा अर्थ असा नसतो की फॉर एक्झाम्पल आज ऍव्हरेज आपण आपली आयु मर्यादा 60 ते 70 समजतो. याचा अर्थ असा नाही की सगळेच 70व्या वर्षी मरतात. एखाद दुसरे अपवादी तुम्हाला असेही दिसणार ते 80, 90, 100 वर्ष जगतात, 101 वर्ष जगतात, 105 वर्ष जगतात. का? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदललं. पण हे अपवाद खूप कमी असणार. बरं, याचा फायदा कोणाला आहे? त्यांनाच आहे. त्यांनी काही समाजासाठी वगैरे केलेलं नाहीये. आता भगवंतांची सेवाच का करायची? ही भगवंतांची सेवा जर तुम्ही नाही केला तर तुम्हाला दुःख भोगावं लागतं. याच्यासाठी कलियुग असण्याची काही गरज नाही. ते सत्ययुगामध्ये पण दुःख भोगावं लागतं. ऍक्च्युली हे भौतिक जगच निर्माण केलेलं आहे आपल्यासारख्या अहंकारी लोकांसाठी, ज्यांनी इथं यावं आणि आपला अहंकार यथेच्छ सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्या दिवशी समजेल हे शक्य नाही आहे, उलट दुःखच जास्त होते, त्या दिवशी भगवंतांची सेवा करावी आणि परत जावं. आणि याची सुरुवात सत्ययुगाच्या पहिल्या दिवसापासून होते. असं नाही की कलियुगामध्ये होते. सत्ययुगाचं म्हणजे ज्या दिवशी हे ब्रह्मांड निर्माण झालं आणि हे सगळे जीव निर्माण केले त्या दिवसापासून माणसाची मनोवृत्ती बिघडत गेलेली असते. कलियुगामध्ये फक्त त्याचा स्पीड वाढलेला असतो. इट्स लाईक अ ग्राफ, कर्व दाखवतात का नाही आपण. कलियुगामध्ये हा ग्राफिकल कर्व थोडासा एक्सपोनेन्शियल होतो. कारण याचं डायरेक्टली प्रोपोर्शनेट कशाचे आहे? हे पाप कर्माचे आहे. पापी जेवढी लोक पापी वाढतील तेवढे दुःख वाढणार. ह्याच्यात काय म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे न समजण्यासारखं. जेव्हा समाजामध्ये समजा संपूर्ण पृथ्वीवरती फक्त 100 लोक राहतात, त्यातला एक माणूस वाईट आहे, तर समाजामध्ये जास्त त्रास होत नाही, दुःख जास्त नसतं. सगळे ज्ञानी असतात, चांगलं प्रेमाने राहतात, एकमेकांना मदत करून भगवत धामात जायचा प्रयत्न करतात. परंतु हे भौतिक जगाचं वैशिष्ट्यच आहे की इथे येणारा माणूस हा स्वार्थीच असतो. सगळे, तुम्ही, मी, सगळे, एव्हरीबडी. मग एकमेकाचं बघत बघत हळूहळू त्याचे 10 लोक स्वार्थी होतात, 15 लोक स्वार्थी होतात. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की जेव्हा समाजामध्ये 100 मधले 90 लोक स्वार्थी होतील तेव्हा समाज चालणार कसा? ह्याला अध्यात्माच्या ज्ञानाची पण काही गरज नाही, हो की नाही? तर तशी आता अवस्था आहे. मग आता यातून पहिल्यांदा स्वतःला वाचवायचं आहे. समाजसेवा आणि दुसऱ्यांना वाचवायचं पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. पहिल्यांदा यातून स्वतःला वाचवायचं आहे. स्वतःच्या जीवनाकडेच बघायचं आपण. आपल्याला खायला मिळतं का व्यवस्थित? आपल्याला शुद्ध हवा मिळते का? बरं, खायला प्यायला शुद्ध हवा पण आपण तयार करू, पैसा भरपूर आहे आपल्याकडे, परंतु आनंद मिळतो का? वेअर इज दिस आनंद मिसिंग? नाही. आज इतकी वाईट अवस्था आहे शहरातल्या लोकांची. धड घराला अंगण नाही. 4 झाडं लावतो म्हटलं तरी लावता येत नाही. खाली गेलं कचरा पेटी असते, गटारी आहेत, कचरा सगळीकडे पडलेला असतो. ड्रायव्हिंग करून कुठे जायचं म्हटलं धुरळा आहे, धूळ आहे, 2-2 तास ड्रायव्हिंग करावं लागतं. बरं, हे सगळं मी मॅनेज करतो, मी करोडो रुपये कमवेन,
ड्रायव्हर ठेवेन, मर्सिडीज मध्ये एसी मध्ये बसून जाईन, किती वेळ लागायचं लागू दे. आई नाही, बहीण नाही, भाऊ नाही, प्रेम नाही. आपण सोशल अॅनिमल आहे. कोणाशी बोलावं म्हटलं बोलायला येत नाही. ज्याच्याशी बोलतो तो स्वार्थी आहे. माझा कधी फायदा घेईल सांगता येत नाही. या सिच्युएशन मध्ये किती दिवस राहणार आहे आपण? हे सगळं आपण स्वतःसाठी करायचं आहे. म्हणूनच आता हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे की ठीक आहे, थोडस चांगलं तरी व्हा, भगवंतांची सेवा उद्या बघूया, नंतर बघूया, नेक्स्ट स्टेप. थोडस चांगलं, कारण हे चांगलं मनातून चांगलं झाल्याशिवाय देखील प्रेम म्हणजे काय कळत नाही, भगवंत कोण कळणारच नाही आपल्याला. आज समाजामध्ये अशी अवस्था आहे, भाऊ भाऊ तर एकत्र राहतच नाहीत. हे म्हणजे मागच्या काही वर्षापर्यंत एका दुसरं उदाहरण दिसायचं, आजकाल एक पण उदाहरण दिसत नाही. भाऊ बहीण देखील अजिबात काही राहिलेलं नाही. परंतु आज समाजामध्ये अशी अवस्था आहे, आईला मुलाबद्दल प्रेम नाही. कॅन यू इमॅजिन? कल्पनाच करू शकत नाही आपण याची. आज दुपारी मी एक सायंटिफिक डॉक्युमेंटरी बघत होतो. तो सांगत होता की जेव्हा स्त्री प्रेग्नंट होते आणि मग डिलिव्हरी डेट येते, त्या 9 महिन्यामध्ये तिच्या शरीरामध्ये इतके हार्मोनल चेंजेस होतात आणि मग प्रेग्नन्सीच्या वेळेला तेच हार्मोनल चेंजेस एक्सपोनेन्शियली वाढतात. आणि या सगळ्याचा उद्देश एकच असतो, तिच्या मुलाबद्दल असणारं प्रेम दृढ करणे. सायंटिफिकली प्रूव्हन ऍक्च्युली. म्हणजे एक तिच्यामध्ये एक प्रकारची अशी हे येते की पॉझेसिव्हनेस येते, माझा मुलगा आहे. आणि ते सगळीकडे बघतो आपण जगामध्ये, हे नाही, आई किती पॉझेसिव्ह असते मुलांबद्दल. पण दुर्दैवाने ते पण नष्ट व्हायला लागले कलियुगामध्ये. आता ही गोष्ट ऐकल्यावरती माणसाला भीती वाटणार नाही तर काय होणार? आणि मग आता मी तुमच्या खऱ्या प्रश्नाकडे येतो, भगवंतांची सेवा का करायची? याच्यावरती उपाय म्हणून आपण सगळं करून बघितलंय, हो की नाही? सगळं करून बघितलंय. गावाची प्रगती करण्यासाठी काय करतो आपण? रोजगार निर्मिती करतो. अरे रोजगार निर्मितीने थोडीच गावाची प्रगती आजपर्यंत झाली आहे कधी? भौतिक दृष्ट्या ऍडजस्टमेंट करून हे जर फिक्स होणार असतं तर आजपर्यंत व्हायला पाहिजे होतं, हो की नाही? 50 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने आज बिकट परिस्थिती आहे. सायन्स एवढा ऍडव्हान्स होऊन देखील, पैसे खिशात एवढे येऊन देखील, लिटरली 5,000 ची नोकरी मिळावी, हे 5 ते 10,000 रुपये पगाराची नोकरी मिळावी ही आमची अपेक्षा होती जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होतो. आणि मग कमवलं लाखामध्ये, परंतु उपयोग काय? ऍब्सोल्युटली खायला मिळेना. सगळ्यांना वाटतं की सायन्सवर आधारित किंवा एकमेकांशी बोलून आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढूया. परवाच मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक व्यक्ती आलेले असेच भरपूर फ्रस्ट्रेट होत होते की समाजात हे चालू आहे, समाजात ते चालू आहे. मी रोटरी क्लबचा मेंबर आहे, आम्ही रोटरी क्लब तर्फे आम्ही हे प्रोग्राम घेतो म्हणाले. स्त्रियांवर खूप अत्याचार होतो, मग आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन स्त्रियांना अवेअरनेस प्रोग्राम घेतो, कराटे शिकवतो वगैरे वगैरे. याच्याने बलात्कार थांबलाय? याच्याने स्त्रियांचं शोषण थांबलंय? दिसतंय कुठे तुम्हाला थांबलेलं? कोणालाही हे लक्षात येत नाही जे आपल्या ऋषी मुनींच्या लक्षात आलं की या सगळ्याचं उत्तर आहे अध्यात्मामध्ये, मन शुद्ध करण्यामध्ये, हृदय स्वच्छ करण्यामध्ये. जेव्हा आपली हृदयच स्वच्छ नसतील, मनच शुद्ध नसतील, किती ऍडजस्टमेंट करणार आहे आपण? आणि त्या ऍडजस्टमेंटनी काय काय फिक्स करणार आहे आपण? ती कराटे शिकलेली मुलगीच टिकटॉक वरती नागडी बुगडी डान्स करते. आता तिला कोण थांबवणार? तिला थांबवण्यासाठी भगवद्गीताच वाचली पाहिजे. कराटे शिकून काय कमवलं तुम्ही? काय मिळवलं? जो वाडवडिलांचा आदर करायचा असतो, ज्याला धर्म म्हणतात, ज्याला नीतिमत्ता म्हणतात, ज्याला प्रेम म्हणतात,
या गोष्टी जर आपण पुढच्या पिढ्याला शिकवल्या नाहीत, स्वतः शिकलो नाही, तर हे ऍडजस्टमेंट काय करणार आहे आपण? किती ऍडजस्टमेंट करणार आहे? आणि मागच्या 50 वर्षाचा 150 वर्षाचा तुम्ही डेटा बघा, डेटा काढा. या ऍडजस्टमेंट वर्क झालेत काय? एकही ऍडजस्टमेंट वर्क झालं नाही. मी एक्झॅगरेशन करत नाही. एकही ऍडजस्टमेंट वर्क झालं नाही, होतच नाही. जिथं मनामध्ये स्वार्थ आहे तिथं कसला ऍडजस्टमेंट वर्क होणार आहे? हे असं आहे, एखादा राजकारणी माणूस येतो आणि म्हणतो आपण पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या शब्दाखालचे शब्द असे पडत असतात, मला मत द्या, मत दिल्यावर बघा तुमच्या पर्यावरणाची वाट कशी लावतो. कारण त्याच्या मनातच स्वार्थ आहे. चांगलं काम करायचं, भगवंतांसाठी काम करायचं म्हणजेच प्रेम असतं. याचं काही वेगळी व्याख्या नाही आहे त्याची. भगवंतच म्हणतात की सगळे माझे अंश आहेत, सगळ्यांच्या प्रती तुमच्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. मग तुम्ही विचार करा, समाजामधले सगळे एकमेकांवर प्रेम करतात, तो समाज किती चांगला होईल. हेच तर भगवंत सांगतात. वेल, हे होणार नाहीये कलियुगामध्ये, परंतु याची प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही अशा समाजामध्ये तरी जाल, हे शरीर बदलल्यानंतर, जिथं हे चांगलं चालू आहे. हा उद्देश आहे आपला. आणि मग भगवंत सांगतात की या जगामध्ये तुम्ही याचाच प्रचार करा. तुम्ही एकटे तर या, तुमच्या बरोबर अजून 4 लोकांना घेऊन येत असाल तर या, कारण ते माझं काम तेच आहे. मला खूप वाईट वाटतं हे सगळे येऊन अडकले तिथे. एवढं सिंपल आहे अध्यात्म म्हणजे. अध्यात्म म्हणजे काय असं हे नसतं. अध्यात्माचा भारतामध्ये सगळ्यांनी बाऊ करून ठेवला ऍक्च्युली. अध्यात्म, प्रभूजी अध्यात्मवादी. नो, इट्स व्हेरी सिम्पल. प्रेम म्हणजेच अध्यात्म असतं, आणि प्रेम म्हणजेच त्याग असतं, हे आपण विसरलोय. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा त्याग केला पाहिजे आपण प्रेमासाठी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि करा नाही करा, ऍक्च्युली दुःख तर भोगावं लागणारच आहे या भौतिक जगामध्ये. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आता शेवटचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला, तो म्हणजे हे सगळं केल्याने प्रभूजी तुम्ही गॅरंटी देणार का दुःख येणार नाही? अजिबात नाही. कारण हे जग बनवलंच भगवंतांनी दुःखासाठी. हा, पण याची गॅरंटी देणार भगवंत आपल्याला, हे जर ज्ञानामध्ये तुम्ही स्थित झाला, दुःख आलं तरी तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही. हीच भक्तीची शक्ती असते. स्वतःच्या बळावरती दुःख थांबवतो, इम्पॉसिबल आहे. कोणी पण करून दाखवावं, त्याचे पाय धरतो मी. परंतु भक्तीने, भगवंतांच्या ज्ञानाने शक्ती इतकी येते मनामध्ये, कशाही प्रकारचं दुःख येऊ दे, मी सहन करायला तयार आहे. आणि छोटी उपलब्धी आहे का? या कलियुगामध्ये तर याची खूप गरज आहे सगळ्यांना, हो की नाही? हे व्यवस्थितपणे समजावून घेणे हाच आपला उद्देश आहे. आणि हे व्यवस्थितपणे समजावून सांगणे हाच आपला उद्देश आहे. आपल्याला काही समाज बदलायचा नाहीये. भागवतामध्ये लिहून ठेवलंय किती भयानक अवस्था होणार आहे कलियुगामध्ये. आपल्या हातात थोडीच आहे ते बदलणे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी प्रश्न विचारले आणि कुठे गेले? डिस्कनेक्ट झाले. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभू. प्रणाम. माझा फोन